भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद, मायबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून, जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज, मुक्त कैवल्य तेजोनिधी, साधकांचे मायबाप योगी यांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेव महाराज, ब्रह्मचित्कला आदिशक्ती मुक्ताबाई, भक्त जन हृदय साम्राज्ञी जनाबाई आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आणि आजच्या या अखंड हरिनाम उत्सवातील चतुर्थ दिवसीय हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल सेवे करता गायनात आलेला अभंग, संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती, तीनही लोकी अमर जयांची कीर्ती, जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थान, जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण, जे सर्व साधकांचे कल्पतरू, जे अभंग वाङ्मयाचे महामेरू, स्वतः जीवन जगत जगत झाले जगाचे जे गुरु, असे जगद्गुरु, जगत उद्धारक, जगतमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा, संतांच्या दर्शनानंतर होणाऱ्या अलौकिक लाभाचं वर्णन करणारा गोड अभंग आजच्या सेवेकरता गायलाय. विठ्ठल विठ्ठल. खर तर कीर्तनाची वेळ छापली आहे 8 ते 10. मग आता कितीला संपवायचं नक्की? 11. चालेल, तुम्ही 11ला म्हटले म्हणून बरोबर आहे. पण असं आहे, ड्रायव्हरचं काम आहे, गाडी किती लेट जरी सुटली तरी वेळेवर नाही म्हणायचं. असो, आपलं हे प्रेम आहे. खरं तर इकडची कीर्तन घेत असताना तुम्ही असं छापायला पाहिजे की ट्रॅफिकच्या हिशोबाने कीर्तनाची वेळ ठरवण्यात ही काळाची गरज आहे. अगदी ट्रॅफिकच्या हिशोबानेच निघालो होतो, पण मध्ये कोण घुसलं काय माहिती नाही, गाडीवाले. पण यायला उशीर झाला, त्याबद्दल मी मंडळाची आणि आपल्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करेल. विठ्ठल विठ्ठल आम्ही ऍक्टिव्ह होतो म्हणून कार बायपासला ठेवली आणि ऍक्टिवावर आलो. कारण किती जरी उशीर झाला तरी कीर्तन चुकायला नको, आणि ही भावना अंतकरणात होती. परंतु तरीही येता येता उशीर झाला. ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी गोड अशी साथ या ठिकाणी करतायत. बरोबर 9 मोठे टाळकरी आहेत, 12 छोटे टाळकरी आहेत आणि 5 भगिनी टाळकरी आहेत. लगेच मोजू नका, नंतर मोजा. या 5 जणी किती छान उभे आहेत. हे वारकरी, हे गोड बाल वारकरी, एकदा जोरदार टाळे वाजवा बरं. या किती सुंदर नाचतायत. बरं, सगळ्यांनी धोतर नेसलेला आहे, टोपी छान दिसते, ऊर्ध्व पुंड छान दिसतंय, त्याच्यामध्ये लावलेला बुका सुद्धा, अबीर सुद्धा अगदी मस्त दिसतोय. आणि नाचतात इतके गोड नाचतायत की मलाही असं वाटतं कीर्तन सोडून यांच्यामध्ये नाचावं की काय. इतके छान नाचतायत ही सगळी वारकरी मंडळी. ही सर्व मंडळी, प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नवरात्रीचा उत्सव आहे आणि आज कुठला रंग आहे? जांभळा रंग आहे. बऱ्यापैकी 90% माता माऊल्या मला थोडंसं का होईना साडीमध्ये किनार तरी जांभळ्या रंगाची असली पाहिजे, किंवा बुटे तरी जांभळ्या रंगाचे असले पाहिजे, नाहीतर नक्षी तरी जांभळ्या रंगाची असली पाहिजे, नाहीतर कमीत कमी पदर तरी असला पाहिजे. गवसून कळतं ना, शोधून काढत असतात कपाटामधून जांभळ्या रंगाची साडी मिळते की नाही. पण हा एक वेगळा आनंद आहे बरं का, मला असं वाटतं हा एक वेगळा आनंद आहे. काही लोक म्हणतात नवरात्रीचा रंगाचा काही संबंध नाही, पण मी म्हणेल नसेल का संबंध, नसू द्या संबंध, परंतु या निमित्ताने ही मला साडी नेसायची, अगोदरच्या दिवशीपासून ती फ्रेश होते, प्रसन्न होत असते, ती साडी काढून ठेवत असते आणि ही साडी नेसून मला मंदिरामध्ये जायचंय या भावनेने तिच्या चेहऱ्यावर वेगळी प्रसन्नता येत असते. आणि हा भाव देवाला पाहिजे. येते की नाही प्रसन्नता? किती खुश आहे बघा ना माझ्या माता माऊल्या, किती सुंदर दिसताय, किती छान दिसताय. खरंच खूप गोड आपण या ठिकाणी दिसतायत. सर्व सेवा करताय, सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी आलेल्या आहेत. माझ्या समोर विठ्ठल रुक्मिणी सुंदर अशी छान मूर्ती आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम
वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मागच्याही वर्षी आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी येणं झालं. याही वर्षी आपण प्रेमाने या ठिकाणी आमंत्रण दिलं. फक्त मागच्या वर्षी मी तिकडे उभी होती आणि ह्या वर्षी इकडे ऑपोजिट साईडने उभे आहे. बहुतेक महाराजांना टायमिंग कळावा म्हणून बरोबर घड्याळ तुम्ही समोर लावलेलं. पण असो, मी टायमिंगच्या बाहेर जाणार नाही. मला माहिती उद्याची सगळ्यांची लगबग आहे. पण मी नक्की सांगेल आपल्याला, विजयादशमीचा सण आपण सगळे उद्या साजरी करणार आहोत. पण तुमच्या गावामध्ये हा दसरा गेल्या 3 दिवसापासूनच सुरू झालेला आहे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, दिवाळी दसरा, दिवाळी दसरा. ही सर्व साधू संत मंडळी 3 दिवसापासून तुमच्या गावामध्ये येत आहेत. हे बाल वारकरी तुमच्या गावामध्ये येत आहेत. याच्यापेक्षा दुसरा दसरा नाही. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि या 9 दिवसामध्ये, या नवरात्रीच्या दिवसामध्ये नवदुर्गेचे आम्ही 9 स्वरूप त्या ठिकाणी पाहत असतो. त्यांची दर्शनं होत असतात. या नवरात्रीच्या नवदुर्गेचं वर्णन करत असताना शास्त्रामध्ये वर्णन केले. प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणीं, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्री च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तयेत्, उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. या आदिशक्ती जगदंबेचा उत्सव आणि जगदंबा आजकालची नाही महाराज. अनादि अंबिका भगवती बोधपरडी घेऊन हाती, पोतज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. त्या शारदेचा उत्सव आहे, त्या दुर्गेचा उत्सव आहे, त्या आदिशक्तीचा उत्सव आहे. का करायचा महाराज? कारण त्या आदिशक्तीचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. ती ज्यावेळेला सरस्वती बनून येते त्यावेळेस आम्हाला विद्या प्रदान करत असते. म्हणून तिचं वर्णन करताना म्हटलंय, हे शारदे ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ताफळ, ने सुनी शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ताफळ, कट्टी कंबर पट्टा कसुनी शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. ती शारदा, ती जेव्हा सरस्वती बनून येत असते त्यावेळेस आम्हाला जीवन जगण्याची विद्या ती देत असते. ती ज्यावेळेला लक्ष्मी बनून येत असते त्यावेळेस आम्हाला धन देत असते. ती ज्यावेळेला अन्नपूर्णा बनून येत असते त्यावेळेस धान्य देत असते. आणि ती ज्यावेळेला रेणुका बनून येत असते त्यावेळेस जगावर आलेल्या रोगराईचा नायनाट करून टाकते. नानाविध रूपाने ती जगदंबा प्रगट होत असते. मग या 9 दिवसामध्ये आम्ही ह्या जगदंबेच्या कुशीत जायचं. जसं बाळ आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहतं आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण व्हायच्या अगोदरच जर बाळ जन्माला आलं तर ते बाळ धष्टपुष्ट असतं का? बोला पटकन. तुमचे काय असे मौनव्रत वगैरे नाही ना? हां, काही टेन्शन नाही ना? काय भानगड करून आलं नाही ना? 9 महिने 9 दिवस जर पूर्ण व्हायच्या आतच बाळ जन्माला आलं तर ते धष्टपुष्ट नसतं, ते कमजोर असतं, ते दुर्बळ असतं. मग बाळाच्या परिपक्वतेकरता 9 महिने 9 दिवसाचा काळ जावा लागतो, मग ते परिपक्व होत असतं. तसं आम्ही सुद्धा लेकरं आहोत. कुणाची लेकरं आहोत? त्या जगदंबेची लेकरं आहोत, बरं का?
आणि म्हणून हे जगदंबा ती माय भवानी आमची आई आहे आणि आपण तिचे लेकरं आहोत. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. काही लोक म्हणतील 9 दिवस तिच्या कुशीत राहायचं, काय करत? तिच्या कुशीत राहून शक्ती मिळवायची, तिच्या कुशीत राहून शक्ती मिळवायची. मग शक्ती कशा करता गरजेची आहे? तर काम क्रोध रूपी महिषासूर मारण्याकरता, अहंकार रूपी रावण मारण्याकरता तिच्या शक्तीची गरज आहे. आणि एकदा का तिची शक्ती मिळाली की आम्ही विजयादशमीचा सण साजरा करू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग महाराज अशा या जगदंबेचा उत्सव, तो काळ म्हणजे नवरात्रीचा काळ. आणि मग या नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही त्या जगदंबेची उपासना करत असतो. आणि वारकरी संप्रदायाने सांगितलं जगदंबेची उपासना करण्याकरता काय केलं पाहिजे? तर तुम्ही भक्तीचा आधार घ्या. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये 9विधा भक्ती करता येते. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या भक्तीने 9विधा भक्तीच्या करोणी नवरात्रा पोटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा, नाही का? 9विधा भक्तीच्या नवरात्री करायच्या आणि त्या आईजवळ जोगवा मागायचा आणि तिची शक्ती आपल्याकडे घ्यायची. आणि ज्या वेळेला ती आपल्याला शक्ती देईल त्यावेळेस नक्कीच आम्ही विजयादशमीचा सण अतिशय सात्विक वृत्तीने साजरा करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज ही आदिशक्ती जगदंबा या पर्व काळामध्ये अवतीर्ण होत असते, प्रसन्न होत असते. दिव्य तेजाने तुम्ही आम्ही सगळे प्रस्फुटित आणि प्रसन्न झालेलो असतो. या शक्ती जगदंबेचा उत्सव आणि त्यातले त्यात सुंदर असा योगायोग भाग्य म्हणजे आपला अखंड हरिनाम उत्सव. कारण नवरात्री निमित्त नर्तन करणारे खूप लोक आहेत. नवरात्री निमित्त गरबा, दांडिया आणि नर्तन करणारे खूप लोक आहेत. पण नवरात्री निमित्त कीर्तन ठेवणारे मात्र ढोकाळीकर आहेत. आणि या ढोकाळीकरांचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. नर्तन नाही, कीर्तन महत्वाचं आहे. आणि कीर्तनातील नर्तन म्हणजे या पावल्या खेळणं जे आहे ते महत्वाचं आहे. त्याने अद्भुत परमानंद प्रगट होत असतो. ज्यावेळेस मृदुंग लावला जातो, टाळांचा गजर होतो. घुळघुळा वाजती टाळ, घुळघुळा वाजती टाळ, घुळघुळा वाजती टाळ, घुळघुळा वाजती टाळ. झन झना नादर साळ, झन झना नादर साळ, झन झना नादर साळ, झन झना नादर साळ. उदो झाली पाहली वेळ, उदो झाली पाहली वेळ, उदो झाली पाहली वेळ, उदो झाली पाहली वेळ. उठावाचे वदा गोपाळ गा, उठावाचे वदा गोपाळ, उठावाचे वदा गोपाळ गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. घुळघुळा वाजती टाळ. ह्या टाळांच्या आवाजामुळे, मृदुंग हे ब्रह्मवाद्य आहे, या वाद्याच्या आवाजामुळे परब्रह्म त्या ठिकाणी प्रगट होत असतं. म्हणून लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, सेवू
लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आणि हा ब्रह्मरस सेवन करायला जर आम्हाला कोणी शिकवलं असेल तर ते संतांनी शिकवलं. आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्याला त्या देवीचं दर्शन सुद्धा कोणी दिलंय. ती देवी दाखवली, कोणी दाखवली तर ती संतांनी दाखवली. कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी. संतांनी सांगितलं की ही आपली कुळदेवी आहे. संतांनी विठोबाला आवाज देत असताना म्हटले, ई ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, हा निधरावरी करा, निधरावरी करा ठेवूनी वाट मी पाहे, आई वाट मी पाहे. विठ्ठलाला सुद्धा विठ्ठले म्हटलं, माझी माऊली म्हटलं. आपण नेहमी म्हणत असतो विठोबाचे राजा म्हा नित्य दीपावळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. ती विठाबाई आमची जगत जननी आहे. ती विठाबाई आमची माय आहे. ती आमची कुळदेवी आहे. आणि ही कुळदेवी जर संत नसते तर आम्हाला कोणी दाखवली नसती, कोणी सांगितलं नसतं. कारण संतांनी हातचं राखून सांगितलं नाही. संतांनी हातचं राखून सांगितलं नाही. संतांनी देत असताना हातचं राखून दिलं नाही. तर संतांनी तुम्हा आम्हा जड जीवांच्या उद्धाराकरता अगदी मन मोकळेपणाने तळमळीने सर्वस्व अर्पण केलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्या संतांचे आमच्यावर उपकार आहे. महाराज जीवन जगत असताना माणूस लाभाच्या दिशेने वाटचाल करत असतो. जिथे लाभ असेल, सोपं सांगायचं झालं तर जिथे प्रॉफिट असेल तिथेच माणूस जातो, नाही का. प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट म्हणजे मराठीमध्ये नफा, बरोबर म्हटलं. आजकाल मराठी लवकर लोकांना कळत नाही. इंग्लिश लवकर कळते, हिंदी लवकर कळते. लहान लहान मुलं आजकाल तेरेको मेरेको असं म्हणतात. लहान लहान मुलं सुद्धा हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात. पण आज आपण मराठी भाषेकडे वळलं पाहिजे. कारण आज आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सरकारने दिलेला आहे. म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण मराठी आहोत, आपण मराठी भाषिक आहोत, आपण बोलतो. आणि बरं का, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्या कारणामुळे मराठी साहित्यावर, वाङ्मयावर, शास्त्रावर संशोधन करणाऱ्या व्यक्तीला भरीव अशा प्रकारचं योगदान सरकारकडून मिळणार आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर मराठी भाषेवर संशोधन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळे शिक्षक नेमण्यात येणार आहे. विद्यापीठ आता तयार होणार आहे. आणि मुलांच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा ही विशेष रूपाने अशा प्रकारे दिली जाणार आहे. म्हणजे ती सांगितली जाणार आहे ही मराठी भाषा. आणि म्हणून कंपल्सरी करण्यात येणार आहे. आमची भाषा अभिजात भाषा झाली, आम्हाला आनंद पाहिजे. सरकारच्या दुसऱ्या गोष्टीचं मी कौतुक करेल की हिंदू धर्मामध्ये ज्या गौ मातेची आम्ही पूजा करतो, 33 कोटी देवता ज्या गौ मातेमध्ये निवास करत असतात, त्या गौ मातेला राज्यमाता म्हणून घोषित करण्याचं एक महत्त्वाचं काम सरकारने केलेलं आहे. गौ माता की, सनातन हिंदू धर्म की, भारत माता की. वा वा, आता वाटतंय ढोकाळीकर जिवंत आहेत, हिंदू आहेत. विठ्ठला विठ्ठला. आपला विषय हा चालू होता की संतांनी आम्हाला त्या भगवती जगदंबेचं दर्शन करून दिलं. प्रत्येक माणूस हा लाभाच्या दिशेने, मला प्रॉफिट मिळेल, मला जिथे नफा असेल तिथेच माणूस जात असतो, बरोबर की नाही. प्रत्येक जण नफ्याचाच विचार करतो. मग तो सामान्य जीव असेल, वारकरी असेल, टाळकरी असेल, गायक असेल, वादक असेल, कीर्तनकार असेल किंवा साऊंड सिस्टीमवाला असेल. काहीतरी मला मिळणार आहे. अर्थात काय मिळणार आहे हे तुम्ही मला लगेच सांगितलं नाही तरी चालेल, पण काहीतरी मिळणार आहे, मला नफा मिळणार आहे, मला प्रॉफिट होणार आहे. लाभ ज्या ठिकाणी आहे त्या लाभाच्या दिशेने माणूस वाटचाल करतो. सोपं सांगते बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आपल्या समोर 2 झाडं, एक तुळशीचं झाड आहे आणि एक द्राक्षाचं झाड आहे.
एक तुळशीचं झाड आहे आणि एक द्राक्षाचं झाड आहे. तर माणूस पाणी घालत असताना कुठल्या झाडाला अगोदर आणि अगदी निष्ठेने पाणी घालत असतो? खोटं बोलायचं नाही कीर्तनामध्ये. कुठल्या झाडाला लगबगीने पाणी घालत असतो? आता वारकरी असेल त्याला माहिती असेल, त्याची निष्ठा तुळशीवर असते. पण सामान्य जो माणूस आहे, जो लाभाच्या दिशेने वाटचाल करणारा माणूस आहे, हे मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात की तो अगोदर द्राक्षाच्या झाडाला पाणी घालेल नित्यने. द्राक्षाच्या झाडाला पाणी काय, दूध पण घालेल का? ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले, तुळशीची झाडा दुरोणी न घाली शिंतोडा की द्राक्षाची बुडा दूधची घाली. तुळशीच्या झाडाला दुरून न घापे शिंतोडा, पाणी सुद्धा घालणार नाही, शिंतोडा सुद्धा टाकणार नाही, पण द्राक्षाच्या बुडाला पाणी काय, दूध सुद्धा घालेल का? कारण त्याच्याकडून लाभ दिसतोय, काहीतरी दिसतंय. विठ्ठल विठ्ठल हा माणसाचा स्वभाव आहे महाराज, हा माणसाचा स्वभाव आहे. मग या लाभाच्या दिशेने वाटचाल करत असताना जीव जीवाकडे जातो, जीव परमात्म्याकडे जातो आणि जीव महात्म्याकडे म्हणजे संतांकडे सुद्धा जात असतो. मग जीव जीवाकडे जातोस, पण जीवाला जीवाकडून मिळणारा जो लाभ आहे तो नश्वर आहे, तो क्षणिक आहे, तो काही काळापुरता मर्यादित आहे. जीवाला जीवाकडून लाभ मिळतो नाही असं नाही, पण तो काही काळापुरता असतो. कारण हा जीव जसा नाशिवंत आहे तसा समोरचा जीव सुद्धा नाशिवंत आहे. मग त्याने दिलेला किती काळ टिकणार आहे? म्हणून जीवाने जीवाकडे जाऊ नये. मग जीव जातो परमात्म्याकडे. परमात्म्याकडे काहीतरी लाभ मिळेल, देव काहीतरी देईल म्हणून आपण देवाच्या देवळात जात असतो की नाही? काहीतरी देवाकडून आम्हाला अपेक्षित आहे, मिळणार आहे किंवा मिळवायची इच्छा आहे म्हणून आम्ही देवाच्या दर्शनाला जात असतो. काहीतरी लाभ आहे आमच्या पदरात पडावा म्हणून जात असतो. पण संत सांगतात जीवाने देवाकडे जाऊ नये. का देवाकडे जाऊ नये? कारण देवाचा स्वभाव आहे, ते अगोदर काहीतरी घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा असती उदार. आणि विशेष पाहायचं झालं तर देव आपल्याला काही देत नाही, आपल्या कर्मानुसार आपल्याला जे काही आहे ते मिळत असतं. म्हणून आपण जसं कर्म करू तसं आपल्याला मिळत असतं. मी एक गोष्ट नक्की सांगेल, तुम्ही देवाला माना किंवा नका मानू, तुम्ही देवाला माना किंवा नका मानू, पण तुम्ही कर्माला माना. कर्म जर चुकीचं केलं तर ती चूक तुम्हाला भोगायलाच लागेल. एक वेळ देव माफ करेल पण चुकीचं कर्म आपल्याला माफ करत नाही, म्हणून कर्माला माना. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जसं आपण वागतो तसं आपल्याला भरावं लागत असतं बरं का. एकाने म्हटलंय, जैसी करणी वैसी भरणी बड़ो कहे ये कहना, अब खुद तू ही फैसला कर ले तुझे है कैसे रहना. तू औरों को दुख देगा तो तुझे भी रोना होगा. तू जर दुसऱ्याला दुःख दिलं ना तर तुला सुद्धा रडावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, आमचे परमपूज्य परमादरणीय भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मुखातून ऐकलेलं एक उदाहरण आहे. दोघं भाऊ होते आणि दोघा भाऊमध्ये छोटा एक मोठा. त्या मोठा जो भाऊ होता ना तो फार चॅप्टर होता, फार हुशार होता, चॅप्टर होता. दोघा भावांची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर पत्नी घरात आली आणि घरात आल्यानंतर भांड्याला भांडं लागलं आणि दोघी, बोला पटकन, जसं तू मला काही माहितीच नाही अशा गप बसल्या. भांड्याला भांडं लागलं आणि वेगळ्या झाल्या. आता वेगळं झाल्यानंतर सगळ्याच गोष्टींची विभागणी झाली, वाटणी झाली. आणि वाटणी झाल्यानंतर हा जो मोठा होता ना तो फार चॅप्टर होता, हुशार होता. त्याने काय केलं, जी चांगली जमीन आहे, जी चांगली जमीन आहे, सुपीक आहे, जिच्यामध्ये चांगलं धान्य येतं, ती जमीन स्वतःकडे घेतली आणि जे ओसाड उजाड माळरान आहे ते सगळं बारक्याच्या नावाला देऊन टाकलं, त्याच्या वाट्याला दिलं. सगळी गावातली लोक म्हणायची, तुला फसवलं तुझ्या मोठ्या भावाने, चुकीचा वागला तुझा मोठा भाऊ तुझ्याशी, तुला फसवलं. पण तो मात्र असा होता की तो कधी भावाविषयी चुकीचा बोलला नाही, कधी दादाला त्यांनी जाब विचारला नाही किंवा कधी उलटा बोलला नाही. त्याची पत्नी सुद्धा त्याला म्हणायची, अहो भावानी तुम्हाला फसवलं, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही फार भोळे आहात. पण त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. तो विचार करायचा की माझा भाऊ माझ्याशी असं वागणार नाही, माझ्या वाट्याला जी जमीन आली आहे ती जमीन मी प्रामाणिकतेने त्या ठिकाणी त्या जमिनीत कष्ट करेल आणि उदरनिर्वाह करेल. महाराज त्यांनी अतिशय प्रामाणिकतेने कष्ट केले. त्या ओसाड उजाड मारणामध्ये जसं येईल तसं पीक घेतलं आणि उदरनिर्वाह करत असताना 2 वर्ष झाले महाराज.
भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. 2 वर्ष झाले आणि 2 वर्षानंतर या महाराष्ट्रामधून समृद्धी नावाचा हायवे त्या ठिकाणी मंजूर झाला आणि हा समृद्धी नावाचा हायवे बारकेच्या माळरानातून गेला, ओसाड उजाड माळरानातून गेला. आता सांगा मोठ्याने किती बरोबरी केली, किती वर्ष कमवली, म्हणजे याच्या बरोबरी येईल नाही येणार. सांगायचं काय, भगवान देता है तो छप्पड़ फाड़ के देता है, लेकिन जब लेता है तो चमडी उधेड के लेता है. म्हणून करत असताना विचार करून कर्म करा. विठ्ठला विठ्ठला म्हणून जीवाने जीवाकडे जाऊ नये, जीवाने देवाकडे जाऊ नये, कारण आपल्याला देव देत नाही, आपण केलेलं कर्म आपल्याला देत असतं. मग जीवाने जायचं तरी कुठे, तर लाभाच्या अपेक्षेने लाभाच्या शोधात असलेला हा जीव या जीवाने संतांकडे जावं. का संतांकडे जावं, त्याचं कारण आहे संतांची जर कृपा आपल्यावर झाली तर संतांच्या कृपेने उत्तम लाभ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. मग असा उत्तम लाभ जर आपल्याला आपल्याकडे आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर तो केवळ आणि केवळ संतांच्याच ठिकाणी मिळतो. अभंगाच्या प्रथम चरण बाबा. हे तो एक संताट आहे. वाजवा वाजवा जरा डोळ्यात जोरात वाजवा. कंजूसपणा करायचं नाही, काटकसर करायची नाही. काटकसर कुठं करायची, महाराज घरी आल्यावर. प्रपंचामध्ये काटकसर करायची, कंजूसपणा करायचा इकडे नाही करायचा. परमार्थामध्ये अगदी मन मोकळेपणाने टाळ्या वाजवा, आनंद घ्या. का महाराज या जगामध्ये सगळं तुम्हाला मिळेल बरं का, परंतु भजनामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये जो स्वर्गाचा आनंद आहे, उच्च कोटीचा ब्रह्मानंद आहे, तो मात्र कुठेही मिळणार नाही, शोधून सापडणार नाही. महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अहो हा सोहळा असा आहे, हे कीर्तन असं आहे, हे भजन असं आहे, हे नामचिंतन असं आहे. महाराज इथं निर्गुण निराकार परमात्मा सुद्धा सगुण साकार होत असतो. मला सांगा, वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं,
वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये विठ्ठेवरचा विठ्ठल पांडुरंग परमात्मा यावा आणि नाचायला लागावा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. वा वा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेव भंगा. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगा. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंगा. जनी म्हणे देवा बोला भंगा. पुढे देवनाच पितांबर. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. वा, काय गोड प्रमाण बाबांनी दिले. अगदी परफेक्ट प्रमाण, अगदी परफेक्ट प्रमाण. देव कीर्तनात येतो, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई म्हणते ज्ञानदेवाना, ज्ञानदेवा आपण अभंग बोला. आणि नुसता देव कीर्तनात नाचत नव्हता, तर नाचता नाचता इतका तल्लीन झाला देव. इतका तल्लीन झाला की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर गळून पडला. आमचे गुरुवर्य जगन्नाथ महाराज सांगतात की नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला. नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला. आपला पितांबर नाही गळला तरी चालेल, आपला अहंकार जरी गळून पडला तरी अहंकार गेला पाहिजे. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव. नाहीतर प्रत्येकाला मला याचा अहंकार, त्याचा अहंकार, गाडीचा अहंकार, बंगल्याचा अहंकार, सोन्या नाण्याचा अहंकार, कसला मला अहंकार नाही याचा पण काही काही लोकांना अहंकार असतो. मी नाही बरं का त्यातला. आपण नाही कोणाची निंदा करत. सुरुवातच लोकांची इथून होते. मला कोणाची निंदा करायची नाही, पण एक तुम्हाला सांगते, अनुभवाचे बोल आहे. इथूनच सुरुवात होत असते. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि त्यावेळेस कबीरदासजी महाराज म्हणतात की देवा आता पितांबर तुम्ही सावरा. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. मग या हरी कीर्तनामध्ये, या भजनामध्ये, या नामस्मरणामध्ये देव जिथं तल्लीन होत असतो, ती तल्लीनता आम्हाला सुद्धा आली पाहिजे. आणि महाराज संतांनी हा सुकर सोहळा आमच्या पुढ्यात आणून दिला. म्हणून आम्ही लाभाच्या दृष्टीने वाटचाल जर करायची असेल, लाभ मिळावा असं जर वाटत असेल, तर आम्ही संतांकडेच गेलं पाहिजे. संतांकडे गेलं तर कदाचित आपल्या कर्मात जे नाही, लक्षात घ्या, आपल्या कर्मात जे नाही, आपल्या कर्माने जे लिहिलं नाही, जे आपल्या भाग्यात नाही, ते सुद्धा संतांमुळे आपल्या भाग्यात पडू शकतं. एवढी संतांमध्ये ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज या ठिकाणी तुकोबराय म्हणतात, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या ठिकाणी लाभ मिळेल, पण लाभाचं स्वरूप सांगितलंय, उत्तम लाभ मिळेल. आता उत्तम लाभ म्हणजे काय? आणि ज्या अर्थी उत्तम म्हटलंय त्या अर्थी कनिष्ठ असलं पाहिजे, त्या अर्थी मध्यम लाभ असला पाहिजे. मग कनिष्ठ लाभही संतांकडून मिळतो, मध्यम लाभही मिळतो आणि उत्तम लाभही मिळतो. सांगेल मी आपल्याला कसा मिळतो. तर संतांकडून स्त्री पुत्राधिकांची प्राप्ती होणं म्हणजे कनिष्ठ लाभ आहे. संतांकडून स्त्री पुत्राधिकांची प्राप्ती होणं म्हणजे कनिष्ठ लाभ आहे. संतांकडून रिद्धी सिद्धीची प्राप्ती होणं म्हणजे मध्यम लाभ आहे. आणि संतांकडून प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे उत्तम लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, किती सांगितले मी तुम्हाला.
3 लाभ. संतांकडून स्त्री पुत्राधिकांची प्राप्ती होणं म्हणजे कनिष्ठ लाभ, संतांकडून रिद्धी सिद्धीची प्राप्ती होणं म्हणजे मध्यम लाभ, आणि संतांकडून प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होणं म्हणजे उत्तम लाभ. लाभ पायी उत्तम. मग महाराज कधी असं झालंय का? तर झालंय ना. संतांकडून स्त्री पुत्राधिकांची सुद्धा प्राप्ती होते. कधी झाली, कशी झाली, उदाहरणासहित आपल्याला सांगेल. भागवत महापुराणाच्या महात्म्यामध्ये सांगत असताना म्हटले, गोकर्ण नावाचा एक ब्राह्मण होता आणि या गोकर्ण नावाच्या पत्नीचं, ब्राह्मणाच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. तुंगभद्रा नदीच्या किनारी हा ब्राह्मण राहत होता आणि अगदी त्याच्या स्वभावाच्या आत्मदेव नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी धुंदुली. या आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण होता त्याचा स्वभाव अतिशय सात्विक होता, अतिशय चांगला होता. पण त्याची जी पत्नी होती ना ती अगदी त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध होती. म्हणजे त्याने सांगायचं एक आणि हिने करायचं दुसरं. त्याने सांगितलेलं ती कधीच ऐकत नव्हती. अशा धुंदुल्या काही काही असतात घरामध्ये. त्यांनी सांगावं आणि तिने उलट्याच दिशेने जावं, ती कधीच त्याचं ऐकत नाही. बरं का. म्हणून संसारामध्ये पत्नीने पतीचा आदर केला पाहिजे आणि पतीने सुद्धा पत्नीचा आदर केला पाहिजे. एकमेकांचं सांगणं समजूतदारपणा असला पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही सुद्धा त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि ऐकून घेऊन जे काही योग्य असेल ते केलं पाहिजे. आणि तुम्हाला पण सांगते बरं का, घरामध्ये आपली जी स्त्री आहे, जी पत्नी आहे, दिवसभर काम करत असते महाराज, दिवसभर मेहनत करत असते, राबत असते, 50 डिग्री तापमानामध्ये सुद्धा स्वयंपाक बनवत असते की नाही. मग दिवसभर घरामध्ये काम करणारी जी आमची माता माऊली आहे तिचा आदर करता आला पाहिजे. आणि तुम्हाला एक गुह्य सांगते, इति गुह्यतमम शास्त्र. सांगू का? हो कामाचं लय उत्सुकता आहे बुवा. 4-5 दिवसातून का होईना तिचं कौतुक करत जायचं, तिला म्हणत जायचं, अहो सुंदरी. काय म्हणायचं? अहो सुंदरी, तुझ्यासारखी सुंदर नाही. अगं तू होती, तू आहे म्हणून माझा संसार, असं म्हणायचं. भले सगळं तुम्हीच करता, ती काही करत नाही, पण म्हणायचं. म्हटली तरी खुश होते. आणि तिने भाजी करवली ना, जेवण बनवलं ना, 5-6 दिवसातून का होईना जेवणाचं कौतुक करायचं. बरं का, तुझ्या हाताला जशी चव आहे ना, तुझ्या हाताला जशी चव एक नंबर, बाकी कोणाच्याच हाताला जाऊ नये. अख्ख्या गावात असं स्वयंपाक कुणी बनवत नाही जशी तू. इकडून लय जोरात आवाज येतो. असं म्हणत जायचं. बरं का. तुम्ही बघा घरामध्ये वातावरण अगदी छान राहील, प्रेमळ राहील. आमच्या माई भगिनींना जास्त गरज नाही हो. खूप महागातली साडी आणली पाहिजे, खूप चांगले दागदागिने पाहिजे, चांगलं घर पाहिजे नाही. कसाही त्या काटकसरीने संसार करतात. फक्त प्रेमाचे, आदराचे आणि थोडेसे 2 शब्द प्रेमाचे जर बोलले ना तर आमच्या माता माऊल्या खुश होऊन जातात आणि अगदी संसार गुण्या गोविंदाने करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आता आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता ना, या ब्राह्मणाची जी पत्नी होती धुंदुली, त्याने सांगायचं एक, हिने करायचं दुसरं. तो अतिशय सात्विक होता, चांगला होता. गावामध्ये ब्राह्मण असल्या कारणामुळे कर्मकांडादी विधी तो त्या ठिकाणी करायचा. आणि महाराज असा हा ब्राह्मण, त्याची पत्नी, दुर्भाग्य असं होतं की या ब्राह्मणाच्या अंगणामध्ये एखादं फुलझाड लावलं, फळझाड लावलं तर त्याला फुलं येत नव्हती, फळं येत नव्हती. ब्राह्मणाच्या अंगणामध्ये एक गोमाता होती, त्या गोमातेला सुद्धा वासरू होत नव्हतं. आणि दुर्भाग्य किती असेल, त्याला सुद्धा पोटी संतती नव्हती, मुलबाळ होत नव्हतं. बरेच वर्ष झाले पण मुलबाळ होत नाही. अक्षरशः कंटाळला, काय हे माझ्या नशिबात आलंय, काय असं माझं प्रारब्ध. आणि कंटाळून आत्महत्या करायला निघाला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करायला निघाला. लक्षात घ्या, जीवनामध्ये किती वाईट परिस्थिती आली ना दादा, तर कधीही आत्महत्या करण्याचा निर्णयाकडे वळू नका. कारण कुठला ना कुठला मार्ग, कुठला ना कुठला पर्याय निघत असतो. तुम्ही थांबा, थोडा वेट करा, थोडं थांबा, देवावर विश्वास ठेवा. ज्या अर्थी त्याने प्रॉब्लेम दिलाय, ज्या अर्थी त्याने संकट दिलंय, त्या अर्थी त्या संकटातून निघण्याचा मार्ग सुद्धा कुठेतरी असेल. फक्त आपल्याला शोधायची गरज आहे. पण आत्महत्या करण्याच्या निर्णयाकडे कोणी जाऊ नका. हा आत्मदेव आत्महत्या करण्याकरता निघाला. आणि आत्महत्या करण्याकरता निघाल्यानंतर रडत 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 चालला होता जंगलाच्या दिशेने. तेवढ्यात त्याला एक साधू भेटले. आणि साधू महाराजांना जसं त्याने बघितलं, महाराजांनी त्याला बघितलं. आता साधूचा स्वभाव आहे, कोणी दुःखी असेल, कोणी संकटात असेल तर ते साधूला बघवत नाही. बुडत आहे जन न देख वेडा, वैष्णव जन तो
तेने कहिए पीर पराई जाने रे वैष्णव जन तो तेने कहिए. वैष्णव त्याला म्हणावं जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, संकट जाणतो. जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. तुमचं दुःख पाहून ज्याला तुमचं अंतःकरण कळत असेल समजायचं तो साधू आहे. आणि साधूने ते बघितलं, ब्राह्मणाच्या डोळ्यातील अश्रू बघितले. ब्राह्मण सात्विक दिसतोय, कर्मकांड करणारा हा वैदिक ब्राह्मण दिसतोय. आणि म्हणून तो साधू त्याच्याशी बोलू लागला आहे, ब्राह्मणा अरे काय संकट आहे, काय दुःख आहे, काय अडचण आहे, कुठे चाललास तू. त्यावेळेस हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या साधू महाराजांना म्हणतोय, महाराज अहो प्रारब्ध असं आहे, दैव असं आहे, काय करावं काय नाही करावं समजत नाही. अहो घराच्या समोर एखादा फळझाल फुडझाल लावो, त्याला फळ येत नाही, फूल येत नाही. घराच्या समोर गोठ्यामध्ये गो माता आहे, तिला सुद्धा वासरू होत नाही. आणि एवढंच नाही तर किती माझं दुर्भाग्य असेल की अहो कितीतरी वर्ष झाले लग्नाला पण मुलबाळ होत नाही, संतती सुख प्राप्त होत नाही. महाराज काय करावं समजत नाही. अहो संतती नसेल तर पिंडदान कोण करेल, आणि पिंडदान जर केलं नाही तर माझा उद्धार कसा होईल, मला मुक्ती कशी मिळेल. महाराज समजावून सांगतायत, बाबा रे तुला पुत्र नाहीये, संतती नाही, हे खूप चांगलं आहे. कारण पोरग आणि नारळ हे कसं निघेल आधी सांगता येत, ते नंतर कधी कधी मुलांना जर चांगले संस्कार दिले तर ते इतका त्रास देतात की ज्या आई वडिलांनी जन्म दिला तेच आई वडील म्हणतात नसतं झालं तर म्हणतात ना, ही वेळ येत असते महाराज. म्हणून ते साधू महाराज म्हणतायत आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला, अरे आत्मदेवा, अरे नाही तुझ्याकडे संतती मूलबाळ, काळजी करू नको, काहीतरी तुझ्या प्रारब्धामध्ये लिहिलं असेल देवाने, बघू बरं तुझा हात. आणि म्हणून त्या आत्मदेवाचा हात घेतला आणि हात घेतल्यानंतर त्या ठिकाणी बघू लागला तर साधू महाराज म्हणतायत, अरे आत्मदेवा याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात तुला संतती सुख प्राप्त होणार नाही. पुढच्या 7 जन्मात तुला संतती सुख प्राप्त होणार नाही. असं ऐकल्यानंतर मात्र आतमध्ये मोठमोठ्याने रडू लागला. तो महाराजांना म्हणाला, महाराज माझं दुःख फक्त एकपट होतं, याच जन्माचं होतं, पण तुम्ही पुढच्या 7 जन्माचं सांगून माझं दुःख 7 पटीने वाढवलंय. आता काहीतरी करा आणि मला मूलबाळ होऊ द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल. आणि मी आत्महत्या करत असताना तुमचं नाव घेऊन करेल, तुमची आठवण काढत करेल. त्याच्यामुळं माझ्या आत्महत्येचं पाप दोष पातक तुम्हाला लागेल. महाराज आता तुम्हीच काहीतरी करा. महाराज विचार करायला लागले, मी याची मदत करायला गेलो. आजकाल भलाईचा जमाना राहिला नाही. मी मदत करायला गेलो आणि हा मला अडकवायला निघाला. शेवटी साधू महाराज होते, तळमळ कळवळा निर्माण झाला. झोळीतून एक फळ काढलं आणि ते फळ आत्मदेवाच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं, आत्मदेवा घरी जाऊन हे फळ पत्नीला खाऊ घाल आणि योग्य असा पुत्र रत्न तुला प्राप्त होईल, मिळेल. आणि असं म्हटल्यानंतर आत्मदेव आनंदी झाला. फळ घेतलं, धावत आला आणि त्याच्या पत्नीला सांगितलं, धुंदुनीला, हे बघ असे बुवा भेटले होते, महाराज भेटले होते, साधू भेटले होते, त्यांनी हे फळ खाल्लं, चल आवर पटकन, देवाचं नाव घेऊन हे फळ खा, बघ पुत्र रत्न आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण ती धुंदुली जी होती ना, उलट्याच डोक्याची होती. तिने विचार केला, कोणता बुवा भेटला, कोण साधू आहे का भगत बिगत आहे, जर याच्यावर काही मंत्र मारलेला असेल ना, जर मी ते खाल्लं आणि जर काही उलटच झालं, मी जर मेले, मी जर गेले, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करायचं. साधूच्या शब्दावर, साधूने दिलेल्या वस्तूवर, साधूच्या गोष्टीवर कधी अविश्वास दाखवायचा नसतो बरं का माता माऊल्यांनो. साधूच्या शब्दावर विश्वास ठेवावा. कारण साधू सामान्य नसतो. पण तिने अविश्वास दाखवला. ते फळ घेतलं, शेजारणीकडे गेली आणि शेजारणीला सांगितलं, असं असं आहे महाराज. शेजारणीने सांगितलं, फळ खाऊ नको, गाईला दे टाकून, बघू आपण काय होतं ते. आणि म्हणून समोर असलेल्या गाईकडे फेकलं. त्या गोमातेने ते फळ खाल्लं आणि गोमातेला योग्य काळात योग्य वेळेमध्ये ती गर्भवती राहिली. आणि त्यानंतर गाईच्या उदरातून एक बाळ जन्माला आलं, ज्याचं शरीर माणसासारखं होतं आणि कान मात्र गायीसारखे होते. म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. काय नाव ठेवण्यात आलं? गोकर्ण नाव ठेवण्यात आलं. आणि इकडे हिने फळ खाल्लं नाही, गाईला दिलं. मग करायचं काय? पतीने जर विचारलं तर फळ खाल्लं का, म्हणून सांगितलं पतीला फळ खाल्लं. पण डोकं असं चालवलं, बहिणीला जाऊन भेटली. बहीण म्हणाली, काळजी करू नको, आताच मी गर्भवती आहे.
अगदी दुसराच महिना चालू आहे आणि झालंय असं, माझ्या घरामध्ये खाणारे खूप आहे पण खायला काही नाही, आणि तुझ्या घरामध्ये खायला भरपूर आहे पण खाणारं कोणीच नाही. त्याच्यापेक्षा एक काम कर, मला तू थोडं धन दे, मी माझं बाळ झालं की तुला देते, आणि गर्भवती झाल्यानंतर बाळंतपणाला म्हणून बहिणीकडे ये, माझ्याकडे ये आणि माझं बाळ घेऊन जा. तोपर्यंत काय कर, चिंदीवर चिंदी, चिंदीवर चिंदी, चिंदीवर चिंदी, थोडंसं पोट वाढवत जा, मोठं करत जा, आणि 7वा 8वा महिना लागला की माझ्याकडे निघून ये. म्हणजे नाटक कंपनी काय आता चालू झाली असं नाही, ते फार पूर्वीपासून आहे. ती गेली आणि महाराज, आणि तिने काय केलं, चिंदीवर चिंदी पोटावर वाढवत वाढवत गेली. दुसरा महिना, तिसरा महिना, 7व्या महिन्यामध्ये बहिणीकडे गेली, आणि बहिणीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बहिणीचं बाळ आपलं बाळ म्हणून आणलं आणि आत्मदेवाला सांगितले माझं बाळ आहे. आणि त्या आत्मदेवाने त्या धुंदुलीने सांगितलं हे माझं बाळ आहे, म्हणून मी धुंदुली, माझ्या बाळाचं नाव धुंदुककारी असेल, माझ्या बाळाचं नाव काय असेल, धुंदुककारी असेल. आणि महाराज पुढे जाऊन हा धुंदुककारी पापी झाला, दुष्ट आचरण करू लागला, आया बहिणींना त्रास देऊ लागला, लहान लहान लेकरांना घ्यायचा, विहिरीमध्ये फेकून द्यायचा, टाकून द्यायचा. पुढे गेल्यानंतर तो कुमार्गाला गेला आणि पुढे त्या ठिकाणी वेश्यांच्या जाळ्यामध्ये अडकला. त्या वेश्यांनी जळते निखारे याच्या तोंडामध्ये घालून त्या ठिकाणी याला मारलं, आणि तो धुंदुककारी भटकू लागला. तो धुंदुककारी पिशाच्च्या योनीमध्ये गेला आणि पिशाच्च्या योनीमध्ये जाऊन भटकू लागला. आणि इकडे जो गाईला जे फळ खाऊ घातलं होतं, ते फळ जे होतं ना, ते साधूच्या आशीर्वादाचं फळ होतं. त्याच्यामुळे जे बाळ जन्माला आलं गाईच्या उदरातून, ते बाळ गोकर्ण नावाचं बाळ, तो गोकर्ण मोठा पंडित झाला, तो ज्ञानी झाला, आणि त्याने आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा, आपल्या भावाचा सुद्धा उद्धार केला. मग महाराज त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला साधूकडून जे फळ मिळालं, आणि ज्या फळाच्या माध्यमातून त्याला गोकर्ण नावाचा पुत्र, की ज्या पुत्राने त्याच्या सद्गती करता प्रार्थना केली, त्याला मार्गदर्शन केलं, आणि त्या पुत्राच्या माध्यमातून त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचा उद्धार झाला. मग सांगा, हे जे फळ मिळालं होतं ते साधूकडून मिळालं, पण साधूकडून त्या फळाच्या माध्यमातून पुत्राची प्राप्ती झाली. मग साधूकडून हा मिळालेला लाभच आहे, पण त्याला उत्तम लाभ म्हणता येणार नाही, कारण पुत्र नश्वर आहे. पुत्र जो आहे तो पुत्र नश्वर आहे, आणि म्हणून त्या पुत्राकडून मिळणारा आनंद क्षणिक आहे. आणि म्हणून साधू संतांकडून पुत्राधिकांचा लाभ होणं हा लाभच आहे, पण त्याला उत्तम लाभ म्हणता येणार नाही, त्याला कनिष्ठ लाभ असं म्हणा. विठ्ठल विठ्ठल. दुसरा लाभ आहे मध्यम लाभ. साधू संतांकडून कधी कधी रिद्धी सिद्धीचा सुद्धा लाभ मिळत असतो बरं का. कधी कधी साधू संतांच्या आम्ही दर्शनाला गेलो, महाराजांची निष्ठेने सेवा केली, तर आम्हाला एखादी रिद्धी सिद्धी प्राप्त होत असते. वाचा शक्ती पावाल, आज्ञापक व्हाल, शक्ती वेगवेगळ्या साधूच्या आशीर्वादाने प्राप्त होत असतात, तो मध्यम लाभ. आणि तिसरा लाभ उत्तम लाभ. आम्हा सगळ्यांना उत्तम लाभ पाहिजे, आणि उत्तम लाभ म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होणं, आणि ती संतांकडूनच होऊ शकते महाराज, संतांकडूनच. अहो तुम्हा आम्हाला नाही, भगवंताची जी पत्नी आहे रखुमाई, बरोबर की नाही, रखुमाई, जी रखुमाई सगळ्या पंढरपूरचा, सगळ्या जगाचा भार सांभाळते, जिचं वर्णन करताना म्हटले रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हा संसार पेलना. रखुमाई 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 रखुमाई. ये ग रखुमाई, ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हा संसार पेलना.
विठूच्या गाभारी रखुमाई 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 रुक्मिणी माता की जय. ही जी रुक्मिणी आहे महाराज देवाची पत्नी आहे, लक्ष्मीचं स्वरूप आहे, पण अशा असताना सुद्धा या रुक्मिणीला भगवंताच्या प्राप्ती करता संतांच्याकडे जावं लागलं. सुदेव नावाचे संत ब्राह्मण आहेत. या संतांकडे त्यांनी चिठ्ठी पाठवली, म्हणजे पत्र दिलं, आणि त्या पत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विष्ट कर्ण विवरे हरतोंगताप रूपम दृशाम दृशिमतामखिलार्थ लाभ त्वय्यच्युता चित्रमपत्रपम मे. श्रीकृष्णासारखा सुंदर या भुवनामध्ये दुसरा कोणी नाही, त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणी नाही, असं पत्र लिहिलं. आणि ते पत्र नुसतं लिहिलं नाही तर ते पोहोचवण्याचं काम संतांकडे दिलं, साधूकडे दिलं. संतांनी मध्यस्थी केली म्हणून रुक्मिणी आईसाहेबांचं पत्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचलं. आणि श्रीकृष्णाने ते पत्र वाचल्यानंतर रुक्मिणीचं पाणीग्रहण करण्याकरता श्रीकृष्ण स्वारी करून आले, पण मध्यस्थी संतांनी केली. आणि संतांच्या माध्यमातून रुक्मिणी आईसाहेबांना साक्षात परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून लाभ पायी उत्तम विठ्ठल विठ्ठल. आणि असा उत्तम लाभ, परमात्मा दर्शनाचा उत्तम लाभ संतांकडे मिळत असतो. मग त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनविता त्यांचे दास, 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 मनविता मनविता त्यांचे दास. लाभ पा पुढे पुढे आस उरे ना मनविता त्यांचे दास, पुढे आस उरे ना, पुढे आस उरे मनविता त्यांचे दास, मनविता त्यांचे दास. त्यांचे दास स्वतःला म्हणून घ्या, म्हणविता त्यांचे दास. पुढे आसवरे ना विठोबा रखुमा. संतांचे दास व्हा, म्हणा चे दास, हरीचे दास म्हणवा. आणि हरिभक्तांची जी अलंकार आहे, जे भूषण आहे, ती अंगावर घाला. म्हणजे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे, कपाळाला सुंदर असा ऊर्ध्वपुंड असला पाहिजे. ही दासाची लक्षण आहे. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाचं दास म्हणून घ्या, साधू संतांचं दास म्हणून घ्या. आम्ही विठोबाचे दास आहे म्हणा, आम्ही साधू संतांचे दास आहे, आम्ही ज्ञानोबा तुकोबाचे दास आहे. काय समर्थाची कांता कोरांना मागे, राजयाची कांता काय भीक मागे. अहो आम्ही मोठ्याची लेकर आहोत, आम्ही मोठ्याची लेकर आहोत. आणि म्हणून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. ही पवित्र तुळशीची माळ हे आमचं लेणं आहे, हे ओरिजिनल सोनं आहे महाराज. आणि म्हणून ओरिजिनल म्हणजे 50 तोला. मी नेहमी सांगत असते, तुम्ही किती सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. किती सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला, सारा जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. म्हणून कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा, कंठी मिरवली पाहिजे.
घाला असं म्हटलं नाही. मला सांगा, एखाद्या गावात, आपल्या गावातील जी मोठ्याची पत्नी आहे, म्हणजे जिचा नवरा खूप श्रीमंत आहे, मोठा माणूस आहे, त्याची जी पत्नी आहे ती जे दागिना घालते तो छोटा घालते का? मोठा घालते, ओरिजिनल घालते, भारीतला घालते, दाखवते, मिरवते. काय करते? मिरवते. मग महाराज, आम्ही ज्याची लेकरं आहोत ना, आम्ही ज्याचे दास आहोत, तो अखिल कोट ब्रह्मांड नायक माझा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून माळ जी आहे ना, ती माळ मोठी घालायची, नवे कंठी मिरवा तुळशी, ती मिरवायची महाराज. आणि माळकऱ्याने माळ इतकी छान घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची, इतकी छान घालायची की तुमची माळ बघून बिगर माळकऱ्याला पण वाटलं पाहिजे घालू का काय, एवढी छान माळ घालायची. बऱ्याचदा माझी ही माळ बघून ना, कुठं लग्नाला, साखरपुड्याला जर गेलो भेट द्यायला, शक्यतो जातच नाही, पण जर चुकून कुठे गेलो तर माळ बघून ते माता माऊल्या बोलत, अय्या हे किती छान आहे बरं. मी असं म्हणते, तुम्ही जर घालत असाल तर मी लगेच द्यायला तयार आहे. हा आपला अलंकार आहे महाराज, ही आपली शोभा आहे. म्हणून म्हणवा हरीचे दास, हरीचे दास म्हणून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांचे जर दास म्हणून घेतलं, म्हणविता त्यांचे दास, काय होईल पुढे आसौरेणा. आणि साधू संत आपल्याला काय देतात? कृपेचं दान देतात. कृपा दान केले संती, कल्पांती ही सरेना. आणि म्हणून एकदा संतांची सेवा केली की देवाची वेगळी सेवा करण्याची गरज पडत नाही, कारण संत सेवा देवाला आवडते. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. अल्पमतीप्रमाणे अभंगावर भाव चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होईल. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल माझं मला परत करा. जे काही चांगलं असेल ते सद्गुरूंचं समजून आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. नवरात्रीचा हा गोड पर्व काळ आहे आणि या पर्व काळावर आपल्या माता भगिनींचा आपण आदर केला पाहिजे. या ग्रहलक्ष्मीचा आदर केला पाहिजे. शांतता ठेवा जरा, 2 मिनिटं फक्त. ग्रहलक्ष्मीचा आदर केला पाहिजे. ही ग्रहलक्ष्मी आहे म्हणून संसार टिकून आहे महाराज. आणि म्हणून या ग्रहलक्ष्मी, याचा आवाज जरा व्यवस्थित करा. ही ग्रहलक्ष्मीचा आम्ही आदर केला पाहिजे. माहेरचं सौख्य सोडून, माहेरचं वैभव सोडून, सासरचं माप ओलांडून सासरच्या घराचं वैभव वाढवते, त्यावेळेस ती तुमच्या घरातील वैभव लक्ष्मी असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर सत्कार करत असते, त्यावेळेस ती आपल्या घरातील ऐश्वर्य लक्ष्मी असते. आपल्या मुलाबाळांना शिकवून प्रगतीच्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करायला लावते, त्यावेळेस ती त्या घरातली संतान लक्ष्मी असते. अन्नपूर्णा होऊन घरामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून आपल्या पोटाची भूक भागवते, त्यावेळेस ती धान्य लक्ष्मी असते. कुटुंबावर जर एखादं संकट आलं तर कंबर खोचून त्या संकटाला सामोरं जाते, त्यावेळेस वीर लक्ष्मी असते. आणि महाराज 365 दिवस, वर्षाचे 365 दिवस 24 तास आपल्या घरामध्ये राबराब राबते, जिच्या आसण्यामुळे प्रत्येक सणाला एक वेगळी शोभा येते. ती तुमच्या आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते. ती तुमच्या आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते, तिच्यामुळे शोभा आहे. म्हणून या नवरात्रीच्या महापर्व काळावर आया बहिणींचा आदर करा, सत्कार करा, धर्माची सेवा करा. आज धर्म धोक्यात आहे. मी गेल्याही वर्षी सांगितलं होतं आणि याही वर्षी डबल सांगेल, आपल्या मुलांना शिकवा आता धर्म. सोडून द्या आता मुलांना शिकवणं, सर्व धर्म समान आहे. सोडून द्या आता मुलांना शिकवणं, सर्व धर्म समान आहे. शिकवा आता मुलांना, केवळ आणि केवळ हिंदू धर्म महान आहे. हिंदू धर्म महान आहे. हा आमचा धर्म खूप महान आहे महाराज. म्हणून या धर्माचं पालन करा. धर्माचं पालन केलं पाहिजे. माता भगिनींना विनंती करेल, धर्म टिकवणं आपल्या हातात आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना राम शिकवा, त्यांना कृष्ण शिकवा. इंग्लिश मिडियमला जरूर टाका, पण संध्याकाळची शुभम करोती त्यांना शिकवा. हे गरजेचे आज शिकवणं. नाहीतर काही वर्षांनी आपल्या समोर 2च पर्याय शिल्लक राहतील, एक तर धर्म बदला किंवा मरण पत्करा. आणि म्हणून आज घराच्या बाहेर पडल्यानंतर आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीये. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर माता भगिनी जर सुरक्षित नसेल तर आमचे लोक विचार करतील की आता तिला बाहेरच का पाठवायचं, मग ती घरातच राहिलेली बरी. मग चूल आणि मूल हे गणित पुन्हा येईल.
आणि म्हणून आज आम्ही सावध झालं पाहिजे, आमच्या लेकीबाळींना सुरक्षित ठेवलं पाहिजे. मुलींना हात जोडून विनंती करेल, ताई ग, धर्म टिकवणं आपल्या हातात आहे बरं का. आणि म्हणून धर्म जर टिकवायचा असेल तर परिपूर्ण पोशाख धारण करा. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जैसी कुळवधू लपवी अवे वाते. आपल्या मुलींनी पूर्ण कपडे घातले पाहिजे. मला वाईट वाटतं सांगताना दादा, अहो आपल्या हिंदूंच्या मुली, तरण्याबांड मुली एखाद्या शहरामध्ये फिरत असताना अर्धवट अंग उघडं ठेवून फिरतात. मग परक्याची नजर तिच्यावर जाते. मग आम्ही बोलतो महाराज, पण अगोदर आपली मुलगी घराच्या बाहेर पडत असताना तिने पूर्ण अंग झाकलंय की नाही हे आम्ही अगोदर बघितलं पाहिजे आणि आम्ही अगोदर तिला समजवलं पाहिजे. आपल्या मुलींना छोटे छोटे टॉप घालायला शिकवण्यापेक्षा तुमच्या मुलीला विचारांनी टॉप करा. ती तुमचं नाव समाजाच्या टॉपला नेल्याशिवाय राहणार नाही. पण अगोदर ही शिकवण मुलींना द्या. आणि ताई ग, धर्मावर प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा, भावा बहिणींवर प्रेम करा. ताई, देशावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. 35 तुकडे होऊन फ्रीज मध्ये जायचं नसेल तर धर्म टिकवा, ही आपली जबाबदारी आहे. लव जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढताय. एकच शेवटची विनंती करेल, जसं ब्रिटिश काळामध्ये स्वदेशी मालाचा पुरस्कार आम्ही केला होता, तसं आता गरज आहे जो आपला माणूस आहे त्याच माणसाकडून हिंदूंकडूनच खरेदी करा. भले आपला माणूस 2 पैशाने एखादी वस्तू, एखादा पदार्थ आपल्याला महाग देईल, पण आपला माणूस आपल्या दुधात थुंकणार नाही. आपला माणूस आपल्या बिर्याणीत गटारीचं पाणी टाकणार नाही. आणि आपला माणूस नवरात्रीला विकले जाणारे खजूर थुंके लावून विकणार नाही. कारण त्याच्यामध्ये रामकृष्ण खेळतोय, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज हे चाललंय समाजामध्ये. आणि म्हणून भलेही थोडं महाग मिळेल, पण आज जर धर्म टिकवला नाही तर उद्या समाज, माता माऊली सुरक्षित राहणार नाही. काही वर्षांनी कीर्तन प्रवचन करणं सुद्धा अवघड होऊन जाईल. आणि म्हणून धर्माच्या बाबतीत सावध व्हा. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा सर्व वारकरी संप्रदाय, भगिनी वर्ग, बंधू वर्ग, बाल टाळकरी वर्ग, गोड अशी मृदुंगाची साथ ज्यांनी अगोदर केली, शिवदास महाराज, त्यांची सर्व संस्थेतील सगळे विद्यार्थी, ज्याच्यामुळे कीर्तनाला एक वेगळी शोभा आली बरं का. हा, एकदा जोरदार टाळ्या पुनश्च एकदा लेकरांकरता वाजवा. या अशी लेकरं समाजामध्ये घडली पाहिजे महाराज. या लेकरांकडे पाहून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आपला पण मुलगा पुढच्या वर्षी इथं उभा राहिला, पण आपण म्हणतो नाही बाई, माळ नको घालू, पोराचा जीव मरल. ही सगळी लहान लहान मुलं फार, आणि माळकरी आहे, नाशिक जिल्ह्यातील काही मालेगावची आहे, ही सर्व लहान लेकरांची या ठिकाणी आभार मानते. माझ्या माता भाऊनी एकदा यांच्या करता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर, दोघींनी आजच्या कलरनुसार साडी नेसली आहे आणि तिघींनी अनमॅचिंग केले, पण असू द्या. रंगाच्या साड्या, त्या रंगाच्या साड्या जरूर नेसाव्या, पण त्याच्यामध्ये मी चांगली नेसली आहे म्हणून दुसरीनी बरोबर नाही नेसली, तिची हलक्यातली म्हणून एकमेकींना हिनवू नका. आपली चांगली आहे, आपण त्या आनंदात राहू, पण तिची हलक्यातली आहे म्हणून एकमेकांविषयी दुजा भाव नसावा, मत्सर नसावा, द्वेष नसावा. बाकी आनंद कसा घ्यायचा हे तुमच्याकडून शिकावं. ही सर्व वारकरी मंडळी, आमचे बाळू महाराज हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे बाबा आणि सर्व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, विनेकरी ताई आणि सप्ताहाची विनेकरी बाबा, एकदा जोरदार टाळी वाजवा बाबांकरता. हा, बाबांना कळ लागलेली दिसते, पाठ भिंतीला टिकून उभे राहिले बाबा. वय झालेलं आहे पण सेवा करण्याची आवड आहे, जिद्द आहे बाबांच्या मनात. गोड अशी शूटिंग आमच्या मोहनदादांनी केली, त्याबद्दल त्यांचे आभार. यावर्षी आणि मागच्याही वर्षी आणि याही वर्षी ज्यांनी मला प्रेमाने आग्रह केला, या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि या सेवेकरता सांगितलं, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रमेश साहेब वाडेकर आणि त्याचप्रमाणे त्यांचा संपूर्ण परिवार, ताई सुद्धा खूप प्रेम करतात. ही सर्व प्रेमाची मंडळी आहे. आणि तसं पाहिलं तर आपण एकमेकांच्या रक्ताच्या नात्यात नाही, पण आपलं जे नातं आहे ना ते नातं भक्तीचं नातं आहे. आणि भक्तीचं नातं या जगातील सर्वश्रेष्ठ नातं आहे. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. आपण पांडुरंगाच्या प्रेमाने, संतांच्या प्रेमाने, भक्तिभावाने एकत्र जोडले गेलेलो आहोत. म्हणून हा गोड उत्सव आपला वर्षानुवर्ष असाच टिकून राहो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. विठ्ठल जय जय विठ्ठल.